तर पुणे जिल्ह्यातील इंदापूर नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते अनिल पवार यांच्यावर भर दिवसा नगरपरिषद कार्यालयाबाहेर जीवघेणा हल्ला करण्यात आला। नगरपरिषदेतील बैठक संपवून बाहेर येत असताना 4 अज्ञात हल्लेखोरांनी अचानक चाकू आणि चॉपरनं हल्ला केला। या हल्ल्यात अनिल पवार यांच्या डाव्या हातावर वार झाला असून प्रसंगावधान राखल्यामुळे ते मोठ्या अनर्थातून बचावले। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नगरपालिकेतून मीटिंग उरकून खाली आल्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर 4 जण थांबलेले होते। मी आमचे नगरसेवक डगे मामांच्या गाडीवर बसलो। गाडीवर बसताना बरोबर तिथं ते आले खाली आणि मला म्हणायला लागले की तो ह्यांच्या अशा व्यक्तीबद्दल तो का बोलला। पण मी म्हणलं मी काय बोललेलोच नाही। त्यांनी एक चापड मला इथं डोक्याला मारल्यानंतर मी त्याला एकदा ढकलल्यानंतर त्यांनी कमराचा कोयता काढला। चॉपर का कोयता होता कमरेला त्याचा, मग ते काढल्यानंतर मग मी थोडं मागं सरलो की मागच्या पोरांनी त्यांनी दोघांनी मला ताणण्याचा प्रयत्न केला आणि डोक्यात मारायचं तर मी हुकवल्यानंतर ती माझ्या दंडावर बसला वार आणि तिथून मी पळत नगरपालिकेच्या कॅबिनला गेलो।